ज्या दिवशी खरोखर ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी ती गाडी पप्पांना 3 वेळा ठोकली असेल का? नाही म्हणजे कुणी असं मुद्दाम का करेल ना? त्यामुळे मला असं वाटतंय की पप्पांचा तो ऍक्सिडेंट नव्हता, कुणीतरी हे सगळं मुद्दाम करत असेल. काय बोलतोयस तू हे? म्हणजे असं कोणी का करेल? बघ ना, आता मधुसूदन सारखा प्रतिष्ठित सच्चा पत्रकार अशा माणसाला कोणी का मारेल, नाही का? बरं, तसं काही झालं असतं तर पोलिसांनी आतापर्यंत तपासही केला असता. नाही आई, त्या दिवशी पप्पांना काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं आम्हाला, म्हणून त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं होतं. मग कदाचित पप्पांना जी गोष्ट सांगायची होती ती आम्हाला कळू नये असं ज्याला कोणाला वाटत असेल त्यानं स्वतःचं खरं रूप बाहेर येऊ नये म्हणून पप्पांचा खून केला असेल का? तू तू काहीही बोलायला लागलायस. म्हणजे तसं काही असतं तर पोलिसांनी आतापर्यंत शोधून काढलं असतं, म्हटलं ना मी. आणि हे बघ, म्हणजे मधुसूदनचा ऍक्सिडेंट कसा झाला, कोणी केला याचा विचार करण्यापेक्षा सावी कशी बरी होईल याचा विचार कर. हॅलो, इन्स्पेक्टर साहेब, धैर्य मुजुमदार बोलतोय. मला असं वाटतंय की मधुसूदन नाईकांचा अपघात नाही तर घातपात झाला होता. आणि त्यामुळेच या सगळ्याची रीतसर चौकशी व्हायला हवी. थँक्यू सो मच. आई, आई, आर्या, काकूला अगं बरं वाटत नाहीये, त्यामुळे तू ना तिला काकू नको म्हणूस, हा, सावी म्हणूनच हाक मार. आणि बाळ, तू तिच्याशी भांडणं करू नकोस, हा. आणि तुझी सगळी खेळणी तिच्यासोबत शेअर कर, हा. आर्या, धर बाळ, काकूला जाऊन दे, जा.
आर्या, सावी, घे ना ग, घे. घे ग. अगं तुझ्यासाठीच आणलाय, घे. सावी, अगं घरातल्यांनी काही खाऊ दिलं ना तर तो घ्यायचा असतो. आणि आपण सगळे एकाच घरात राहतो की नाही, हो ना? मग घे बरं, घे अगं. घे ग. बरं सावी, ही आर्या. हं? तू ये तिच्या सोबत आतमध्ये बसून खा. हं? चल चल ना. ये. हा ना, हा ससूला आहे. मस्त आहे ना? हो. हे काय आहे? भाऊलीच आहे. मग भाऊली कुठे आहे? माझ्या भाऊलीचा होता ग. कुणी आणलं? सावी, अगं तूच हौसनं माझ्या बाळासाठी आणला होतास ना ग. पण आता तू पण ती नाहीस आणि माझं बाळ. सावी, झाला काय खाऊ खाऊन? हा. मग आता ससुल्याला औषध द्यायचंय ना? हा. मग ससुल्या बरोबर कोण येणार बरं? मी. चला मग. हा. बाय बाय. आई, सावी काकूला काय झालंय? अशी का वागतीये ती? आर्या, आपल्या काकूला बरं वाटत नाहीये ग. आणि त्यामुळे ती आपल्या सगळ्यांना विसरली. सावी, असं सगळं विसरून कसं चालेल ग? तूच तर आधार होतेस माझा. खरं मनाशी खूप गोष्टी ठरवल्या होत्या मी,
सगळ्यात आधी तुला विश्वासात घेऊन सांगायचं होतं की माझं बाळ भास्कर, आपल्या मनाप्रमाणे पेपर तयार झालेत. काय वाटेल ते झालं का नाही, तरी आजच्या आज धैर्याच्या सह्या यावर घ्यायच्याच. मग मुजुमदाराची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर. भास्कर, इतक्या वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण होणार. त्या धैर्याला का नाही त्या येडी सोबत या घरातून बाहेर हाकलून द्यायचं कायमच. त्या नवरा बायकोला बसू देत गाडी गाडी खेळत. बरोबर आहे. नाही दादा, बरोबर आहे. त्या सावीला येड लागलंय ही आपल्यासाठी लॉटरीच लागली. पण आपण जे काही करतोय ना दादा, त्या आईला कळतं कामा नये. तिला कळलं ना, ती मोडता घालणारच. करेक्ट आहे तुझं. जर धैर्य पण त्या खोळीसोबत खेळत असेल का नाही, तेव्हाच हे सगळं करावं लागणार आहे. नाही त्याच्या लक्षात नाही आलं पाहिजे. बरं, त्याच्या लक्षात आलं का नाही भास्कर, तर आपला खेळ खलास. चल बघू काय करतो ते. त्या येडी बरोबर असेल का नाही, तर लगेच सहाय्य करून घेऊ. चल. काम परवा तू सावीला येडी म्हणला तेव्हा तू धैर्य सटकला होता ना तुझ्यावर. तू नको जाऊ, मी जातो. आता ससुल्या मस्त छान पैकी औषध घेणार. हा, आणि औषध बाहेर काढायचं नाही. हा. चला 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 चला. व्हेरी गुड. आता ससुल्यानं मस्त औषध घेतलं. आता सावीची पाळी. चला 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 चला. नको, मला मला नको ते औषध नको. सावी, अगं असं नाही करायचं. ससुल्यानं कसं घेतलं बरं औषध, मग आता तू पण घ्यायचं. चल चल चल. नको, ते खूप कडू असतं औषध. मला मला नको. बरं, सावी गुडगल आहे ना, मग औषधाला असं नाही म्हणायचं नसतं. धैर्य, ते तुझ्या सह्या पाहिजे होत्या. मी जरा कामात आहे आता, नंतर बघू. ठीक. धैर्य, अरे खूप इम्पॉर्टंट आहेत सह्या, नाहीतर मी आलोच नसतो. भास्कर, बघितलं ना मी काय करतोय ते. बघू नंतर. चला पटकन औषध घेऊन टाका बरं. धैर्य, पर्सनल आयुष्यात काही चालू असलं ना तरी काम करावंच लागतं. आता मला नीताचं टेन्शन नाहीये. माझं पण बाळ गेलंय, तरी मी करतोय ना काम. तुला साध्या सह्या करायला सांगितल्या त्या पण जमत नाहीत. फ्रेंड, तू तू चिडला. नाही बाळा, चिडला नाहीये तो. भास्कर, जरा एक 5 मिनिटं थांब. आलोच मी, करतोच आहे. ठीक आहे, नक्की ये. काय चाल चाल की, मी करतोय ना. चल. गेला तो.
चला आता पटकन औषध घेऊया. घ्यायचं ना औषध? व्हेरी गुड. अरे काय तू एक काम सांगितलं होतं धड तेही करता येत नाही तुला. छे. सया झाल्या असता की नाही तर काम झालं असतं आपलं. कवा धरणं अडलंय. तू पण आला लगेचच शेपूट घालून माघारी. मग काय करणार होतो मी? जरा जरी संशय आला असता ना त्याला, झालं असतं आपलं काम. वाटलं होतं त्या सावीच्या नादानं काम होईल, पण नाही. ही सावी काय त्या धैर्याला सुधरू देत नाही. अजून काय प्रॉब्लेम क्रिएट करायला नको तिने म्हणजे झालं. ए बाबा जरा पॉझिटिव्ह बोल की. पॉझिटिव्ह काय चाललंय? पॉझिटिव्ह काय वैताग आलाय. दादा आईचं काहीतरी बी नसलंय. कालपासून जरा विचित्रच वागायला लागली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. सुटलो. आईचं काय चाललंय ना ते नंतर बघू. आधी सह्या घेऊन येऊ. चल चल. व्हेरी गुड. सावकाश सावकाश सावकाश. आता संध्याकाळी सुद्धा अशीच औषधं घ्यायची. हा बरं, आता ह्या ससुल्यासोबत आणि ह्या टायगर सोबत खेळ तू. मी आवरून येतो. हा हा धैर्य बघावा तेव्हा तिच्यासोबत असतो. मी बोलू तरी कशी हिच्याशी? आई मी आलो चौरून. मी आहे इथेच. पण तिला परत काही त्रास नाही ना झाला? नाही, आता जरा स्टेबल झाली ती. काही सांगितलं का तिने? आई अगं काय सांगणार आहे ती? ती आत्ता काय बोलतीये तिला थोड्या वेळानंतर आठवत सुद्धा नाहीये. थोड्या थोड्या वेळानंच सगळं विसरते. आपल्याला जरा तिच्या कलेनं घ्यावं लागणार आहे. असंच सांभाळावं लागेल तिला. मी आलो आवरून. काल गाडी बघून हिला काहीतरी आठवलं होतं.
घाबरले खूप. अगं घाबरती काय आहे? मी आहे ना, तुझी एवढी खेळणी पण आहेत. कशाला घाबरती? चल आपण खेळूया. धैर्य, बोल ना. सॉरी हा, तुला सारखं डिस्टर्ब करतोय. हा, नाही मला माहितीये की तुझ्या डोक्यात सध्या सावीचाच विचार चालू आहे. पण कसं आहे धैर्य, बाकीच्या कामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना. हा, ते परवा तू विलासदादावर सटकून चिडून सगळे पेपर्स फाडून टाकलेस. ते चूक विलासदादाचीच होती, मला माहिती आहे ना, मी होतो तिथं. पण काय आहे ना, तुझ्या सहीमुळं अडलंय सगळं. ठीक आहे, आणि इकडे. हा हा, एक एक मला कामाच्या वेळेला बरं सुस्त सह्या घ्यायच्या. एवढा महत्वाचा प्रोजेक्ट आहे का हा? हो. अरे धैर्य, आत्ताच इलेक्शन झालेत का नाही, मग सगळे ना आपली कामं पटापट करून घेत आहेत. चांगली संधी आहे म्हणून. आपल्याला 2 बिल्डिंग बांधायचे, फंडिंग जमा झालंय, सगळं जुळून आलंय. फक्त हा हा, ठीक आहे. हा, आता पेपर कशाला वाचत बसलाय, याला जर कळलं ना आत कसले पेपर्स आहेत तू वाट लागल. धैर्य, ते सावी बद्दल कळलं रे. नाही, मला थोडी आशा होती की तिला काही ना काहीतरी आठवल. पण काय आता, देवाच्या मनातच नव्हतं. हेच तर होतं धैर्य. आता एकदा का तुझ्या सह्या झाल्या की तू आणि तुझी येडी बायको घरातून आउट होणार. फ्रेंड, काय झालं? माझे केस विस्कटलेत. मला वेणी घालून दे ना. बरं ठीक आहे, तू चल, मी आलोच.
आलोच. हा. अरे धैर्य, अरे धैर्य, एकच सही राहिलीये, पटकन करून टाक ना, म्हणजे तू पण मोकळा मी पण मोकळा. ठीक आहे. फ्रेंड फ्रेंड काय झालं सावी? हे बघ, हे हे अडकलं. केस अडकलेत होय. थांब हं, मी बघतो. थांब थांब, सोड. सॉरी सॉरी. हळू. हो. हे बघ, निघलं. काका, मी तर आईला बोलवत होते, खरं हिने तुम्हालाच बोलवला. अरे मी फ्रेंड आहे ना तिचा. हो ना सावी? म्हटल्यावर मग मीच विंचरणार तिचे केस. चला आता केस विंचरूयात. हा, हळू विंचर ना, तुला तुला येतच नाही. सॉरी सॉरी सॉरी. आणि येतं मला. आता आता हळू विंचरतो. काय फालतूपणा आहे. शेवटची सही राहिली होती ना, आणि तो केस विंचरायला गेला. एकच प्रश्न किती वेळा विचारणार आहेस? सावीनं का नाही जीव नकोसा केलाय. जेव्हा शहाणी होते का नाही तेव्हा ती सुखाच्या आड आली, आणि आता डोकं फिरले तरी पण तेच करते. काय वाटेल ते झालं का नाही, आजच्या आज या पेपरवर साया घेणार मी. ए ए ए दादा, हे पण खुळच आहे. झाले केस विंचरून. आता वेणी घालूयात. नाही नाही, आधी आधी तेल लावायचं, मग वेणी घालायची. हा, बर, आधी तेल लाव. आता तेल कुठं आहे? हे बघ. हे अरे वा. हे तेल लाव आणि मग वेणी घाल. बर. अजून किती वेळ वाट बघायची? फक्त एक सही राहिली, ते पण शेवटच्या पानावर. सही कर. दादा, जरा हळू आवाजात बोल. तुझ्या ओरडण्यानं ती घाबरतीये. दिसत नाहीये का तुला? आणि मी कामात आहे आता. एवढं आटोपलं की करतोस आहे. सावी, सगळं ठीक आहे, काही नाही झालं. पण काय फालतूपणा लावलाय?
अरे फक्त सही तर करायची आहे ना. एकदा सही कर, तुला नंतर काही काम सांगणार नाही कुणी पण. सही कर. आवाज खाली ठेव. आणि काय सह्याच पाहिजे ना तुला? आणि ती पहिलीकडं